लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज 27 तारीख होती आणि आपण सकाळपासून वितरणाची वाट पाहत आलेलो आहेत, परंतु आजही वितरण सुरू झाल्याची अधिकारिक माहिती आलेली नाही। पुढे बघा, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, शक्यता आहे आणि वितरण सुरू झालं याची पुष्टीकरण होणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्यामुळे मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप महत्त्वाच्या जे मुद्दे मांडणार आहे ते कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही पण सकाळपासून व्हिडिओची वाट पाहत असताना हेही मला समजत आहे। परंतु एक गोष्ट तुम्हीही समजून घ्या, जर वितरण सुरू झालं नाही तर तुम्हाला एक्झॅक्टली चुकीच्या पद्धतीने जे आहे माहिती देणं हे आपल्या चॅनलचं काम नाही। पण एक खूप महत्त्वाची जी मला आत्ता गोष्ट जी प्रकर्षाने जाणवत आहे ते म्हणजे बघा, कोणताही हप्ता असो, आता इथून पुढे हप्त्याचं जे वितरण आहे तर ते वेळेवरच जे आहे झालं पाहिजे। कुणाला वाटतं की वेळेवरच हप्त्याचं वितरण झालं पाहिजे। बघा, ज्यांना वाटतं की वेळेवरच हप्त्याचं वितरण झालं आहे, झालंच पाहिजे, अशा पद्धतीने ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता। पण आपण या हप्त्याच्या बाबतीत तर प्रचंड लक्षात ठेवा, फेब्रुवारीचा महिना काय 32 तारखेचा तर नाही ऑब्व्हियसली, बरोबर, 28 दिवसाचा महिना आहे, 31 तारखेचा पण नाही। पण या महिन्यामध्ये आपल्याला वेळेवर वितरण होणं अपेक्षित होतं, पण ते झालंय का? नाही। काय चाललंय सध्या? आज उद्या, आज उद्या, आज उद्या, आज उद्या, असे किती दिवस लागणार आहे? काहीच नाही, अस्पष्टता, त्याच्यावर स्पष्टता नाही आहे। त्यामुळे तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं आहे की यावर स्पष्टीकरण जे आहे महिला व बाल विभागाचे लवकरात लवकर यायला पाहिजे की हप्त्याचं वितरण कधी सुरू होणार आहे? कारण की बघा, जर याच्यावर स्पष्टीकरण झालं नाही तर मग हे आज उद्या असं किती दिवस चालणार आहे? हप्त्याचं वितरण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खास करून लक्षात ठेवा, वेळेच्या वेळेवर हा मुद्दा प्रचंड महत्त्वाचा आहे। एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा तुम्हाला, हे बघा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट बोलणार आहे। एक खूप महत्त्वाचा मुद्दा, जेवढं सरकार एखाद्या लाडक्या बहिणीला अपात्र करण्यावर लक्ष द्यायला ना, की बाबा आता पडताळणी चालू आहे, एवढ्या लाडक्या बहिणी, 9 लाख लाडक्या बहिणी बाजूला जाणार, 5 लाख लाडक्या बहिणी मागच्या वेळेस जे अपात्र झालेले आहेत वगैरे वगैरे वगैरे, बरोबर। तर जेवढं अपात्र करण्यावर लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जो आहे त्याच्यावर फोकस आहे किंवा त्याच्यावर लक्ष देऊन आहे, तर तेवढंच जर आपण विचार केला तर इथे दिसतंय का? पहा बरं तुम्हाला की तेवढेच लक्ष सरकार जे आहे पात्र लाभार्थी, बरं का, पात्र लाभार्थी, आणि खास करून ऑक्टोबरच्या, खास करून जुलैच्या, खास करून सप्टेंबरच्या, तर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यावर सरकारचा तेवढा फोकस दिसतोय का? नाही। बऱ्याचशा अजून पण लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे, पात्र आहेत, पण आजही त्यांना पैसे आलेले नाहीत। काही तर फॉर्म अजून पण मंजूर झालेले नाहीत। फक्त काय तर अपात्र लाडक्या बहिणी बाहेर कशा जातील यावर स्क्रुटिनी चालू आहे, टेक्निकल कारण आहे वगैरे वगैरे। काही जरी असलं तर मग दोन्हींचा पण बॅलन्स पाहिजे, पण तो बॅलन्स सध्या तरी दिसत नाही, जे आहे ते स्पष्ट बोलतो आहे। त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की हे जे काही हा जो काही मुद्दा आहे कोणचा, की वेळेवर जे आहे वितरण झालं पाहिजे। बघा, वेळेवर जर का इथून पुढे वितरण झालं तर खूप चांगलं होईल। किमान म्हणजे एखाद्या महिन्याचा 3रा आठवडा, 4था आठवडा अशा प्रमाणे जे आहे वितरण होणं अत्यंत गरजेचं आहे। हा झाला एक मुद्दा। आज तर वितरण सुरू झालेलं नाही, मी तुम्हाला जे आहे ते सांगावलं आणि तेच कारण आहे की तुम्हाला मी व्हिडिओ टाकला नाही। सकाळपासून तुम्ही पाहत असताल, वाट पाहत असताल बऱ्याचशा लाडक्या बहिणी, पण या चॅनलवर कुठल्याही प्रकारची चुकीची न्यूज दिल्या जात नाही हे तुम्हाला माहीत आहे। पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारलं, सर आज 27 तारीख आहे, आजही वितरण सुरू झालेलं नाही। काही काळजी करू नका, वितरण सुरू होणार आहे, त्यामध्ये शंका नाही, समजलं। कोणाच्याही मनामध्ये त्याबद्दल डाऊट घेता कामा नाही। आपला तेवढा सरकारवर विश्वास आहे किंवा आपल्याला माहिती आहे आज ना उद्या वितरण सुरू होणार आहे, पण वेळेवर होणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतोय आणि त्यासाठीच खास करून हा व्हिडिओ आहे, बरं का, त्यासाठीच खास करून हा व्हिडिओ आहे। बघा, 8वा हप्ता आला नाही, अशा प्रचंड आता कमेंट्स आहेत, मी काही थोड्या तुम्हाला जे ठराविक कमेंट घेतल्यात, 8वा हप्ता आला नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचे। बघा, त्यानंतर बघा अजूनही 8वा हप्ता आला नाही, कसा येणार? बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही अशा पण जे अपडेट्स तुम्ही पाहत असताल की 8वा हप्ता आला, 8व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे, पण खरं जर पाहायला गेलं तर आतापर्यंत लक्षात ठेवा 8वा हप्ता आल्याच्या नंतर ती गोष्ट झाकत नाही, ती गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवती। मग ती वेगवेगळ्या आपल्या शेजारची लाडकी बहीण किंवा आपली कोणीतरी रिलेटिव्ह पैसे आल्याचे धड जिकडे तिकडे मेसेज जातात, परंतु यावेळेस वितरणाला प्रचंड वेळ होत आहे। बरं, वेळ झाला टेक्निकल कारणामुळे, तर मग काही ना लाभ जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या आज पण जे पेंडिंग फॉर्म आहेत त्यांचे
आणि त्यांना रिजेक्ट झाल्याच्या नंतर पण जी प्रोसेस आहे, म्हणजे समजा एखादी लाडकी बहीण रिजेक्ट झाली तर मेसेजच्याद्वारे त्या लाडक्या बहिणीला रिजेक्ट झाल्याचं कारण कळणं पण गरजेचं आहे. लाडक्या बहिणीला ते पत्ताच लागत नाही. तर ह्याही गोष्टीचं जे आहे तिथेही लक्ष देणं गरजेचं आहे. आज जे आहे वितरण सुरू झालेलं नाही आणि माझ्या मते यावर जे आहे बघा लवकरात लवकर जे आहे जेवढं शक्य होईल, आपल्याला माहिती आहे आत्तापर्यंत जे आहे आपल्या लाडक्या ज्या काही महिला बालकल्याण मंत्री आहेत आदितीताई तटकरे या पटकन जे आहे ट्विटच्या माध्यमातून माहिती देतात. तर ताईला पण विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही ट्विट करून जे आहे या प्रकारच्या या वितरणावर कधी वितरण सुरू होणार वगैरे याबद्दल माहिती आपल्या या ज्या काही लाडक्या बहिणी ज्या वाट पाहिल्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या 8व्या हप्त्याचं वाट पाहिलेत, तर त्यांना एकदा ती माहिती द्यावी. कारण की बघा आतापर्यंत अशा प्रकारची जी अधिकारिक माहिती पुढे आलेली नाही, पण लवकरच पुढे येईल अशी अपेक्षा करूया तुर्तास तरी. कारण नाहीतर मग मी तुम्हाला सांगितलं ना, हे काय सांगितलं मी तुम्हाला पहिल्यांदाच, मी तुम्हाला एक मुद्दा मांडला, आज उद्या उद्या आज उद्या हे जे आहे हे थांबायला पाहिजे कुठेतरी. आणि जसं की सर्वांनाच माहिती आहे की आज 27 तारीख आहे. किती? 27 तारीख आहे. 27 तारीख आहे आणि 27 तारखेला तुम्हाला माहिती आहे जर वितरण सुरू झालं असतं तर मी तुम्हाला मॉर्निंगलाच व्हिडिओ टाकला असता, किंवा वितरण ज्या वेळेस सुरू झालं असतं मी लगेच टाकला असता. आणि समजा 1-2 जणांना जे आहे लक्षात ठेवा, जर कमेंट्समध्ये असे मेसेज आले की मला आले वगैरे वगैरे, तर तेवढ्यावर आपण जात नाही. आपल्याला अधिकारिक पुष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण ते बोलणं टाळतो, कारण की आपल्या चॅनलवर तेवढा विश्वास ठेवला जातो. आता पुढे बघा आपल्याकडे एकच दिवस राहिला. मग आता एवढं तर आपल्याला क्लिअर झालं आहे वितरणचे आहे आता उद्या चालू हो, कारण आत्ता संपूर्ण हे झालेलं आहे. काही ठिकाणी तर असं पण सांगितलेलं आहे की वितरण चालू झालं आहे. मग वितरण चालू झालं मग पैसे कुणाला मिळत आहेत याबद्दल स्पष्टीकरण जे काय आहे त्यावर आलेलं आहे का नाही आतापर्यंत पाहिलं आहे आपण. आदितीताई तटकरे स्वतः स्पष्टपणे सांगतात ना त्या, पण यावेळेस त्यांनी तसं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली जे आहे ताई लवकरात लवकर त्याबद्दल पण जे आहे माहिती देतील अशी आपण अपेक्षा करूयात. त्यानंतर बघा आपण जर पाहिलं तर वेळेवर वितरण होणे गरजेचं आहे, हा पहिला मुद्दा तर आहेच. पण आपण जर पाहिलं निवडणुकीच्या अगोदर बघा ना ॲडव्हान्समध्ये पैसे आले होते, माहिती आहे ना, ॲडव्हान्समध्ये पैसे आले होते आणि आता हप्ता जरी संपत आला तरी पण पैसे मिळत नाहीत. ही पण एक जे आहे हकीकत आहे. त्यानंतर बघा तांत्रिक कारण जरी असले तर वेळेवर पैसे मिळणे खूप गरजेचं आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आज उद्या अशा प्रकारचं होऊन जे आहे बरेचसं जे आहे लक्षात ठेवा हा महिना जो आहे संपला आहे आणि अक्षरशः मार्च महिना आता उजडेन, बरोबर. त्यामुळे लवकरात लवकर जे आहे वितरण सुरू व्हावं अशी अपेक्षा व्हिडिओच्या शेवटी मी करतो. आणि या संदर्भात कोणत्याही लाडक्या बहिणींनी निगेटिव्ह व्हायची गरज नाही, हाही मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. आपल्याला माहिती आहे आज ना उद्या नक्कीच या हप्त्याचं वितरण होणार आहे. जरी करता सरकारच्या बाजूने खूप प्रचंड युद्ध पातळीवर जर का तुम्हाला हप्ता देण्याचे प्रयत्न करीत असेल तरीही आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हप्त्याला खरंच विलंब झाला. एवढा विलंब खरं तर व्हायला नाही पाहिजे, पण असं काही कारण असेल खूप असं जे की सॉलिड कारण असेल, आपल्याला इथं काय फक्त बोलायला काय लागलं, परंतु गोष्टी आपण पण समजू शकतो. पण वेळेच्या वेळेला पैसे मिळणं अत्यंत गरजेचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढ्या अपात्र केल्या चालल्या तर तेवढ्या पात्र लाभार्थ्यांना पण लाभ मिळणं गरजेचं आहे. 5-5 महिने झाले त्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. ऑक्टोबरचा फॉर्म, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 5 महिन्यापासून त्या वाट पाहत आहेत. आज येतील उद्या येतील, काही तर जुलैच्या पण आहेत. तर त्यामुळे या संपूर्ण गोष्टींचा जे काही आहे अभ्यास म्हणण्यापेक्षा त्यांना न्याय किंवा त्यांना पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणं प्रचंड गरजेचं आहे. तुर्तास या व्हिडिओला अजिबात कुठल्याही प्रकारचं मोठं मी करणार नाही. काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता, पण कोणीही काळजी करू नका. आज ना उद्या नक्कीच आपल्याला गोड खबर येईल की वितरण सुरू झाले. आणि मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळेस वितरण सुरू होईल मी पटकन तुम्हाला, म्हणजे मॉर्निंगच्या कुठल्याही टायमाला असो कुठल्याही वेळेला असो, वितरण सुरू झालं की पटकन तुम्हाला या आपल्या चॅनलवर अपडेट मिळेल. तुर्तास लक्षात ठेवा, काहीही चिंता करू नका. 1-2 दिवस लागू द्या, वेळ लागला असं नका समजू उद्याचा एकच दिवस राहिला मग आता काय होणार. उद्या जरी वितरण सुरू झालं तर मी सांगितलं तुम्हाला मार्चपर्यंत आता वितरण जाणार आहे, म्हणजे मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये. त्यामुळे कोणी काही काळजी करू नका. ठीक आहे, काही लोक तुम्हाला निगेटिव्ह करायला पण पुढे येतील, तर अजिबात निगेटिव्ह व्हायचं नाही. आपला विश्वास आहे आज ना उद्या आपल्याला पैसे मिळतील. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.